काल आपण फायलम एकानोडर्मेटाची कॅरेक्टर्स पाहिली होती. आज आपण त्याच्या पुढचा फायलम डिस्कस करतो आहोत. फायलम हेमिकॉर्डेटा. हेमिकॉर्डेटा. ओके. हेमिकॉर्डेटा, it is a connecting link between non-chordata and chordata. It is called as connecting link because it shows some characters of non-chordata and some characters of chordata. याला दोघांच्या मधली लिंक म्हटलेलं आहे. अपृष्ठवंशीय आणि पृष्ठवंशीय. का? कारण दोघांची पण कॅरेक्टर याच्यामध्ये दिसतात. पूर्वीच्या वेळेला हेमिकॉर्डेटा हा कॉर्डेटाचाच एक सब फायलम असं कन्सिडर केलं जात होतं, परंतु आता तो सेपरेट ठेवलेला आहे हेमिकॉर्डेटा. तर हेमिकॉर्डेटाची कॅरेक्टर्स काय आहेत? पहिलंच कॅरेक्टर सांगितलं आता की इट इज पार्टली नॉन कॉर्डेट अँड पार्टली कॉर्डेटो. हा पहिला महत्त्वाचा मुद्दा असेल. दुसरा मुद्दा याच्या बाबतीत सांगता येईल, दे आर मराइन ॲनिमल्स, एक्सक्लुझिव्हली मराइन, म्हणजे यातले प्राणी फक्त सी वॉटरमध्ये सापडतात. त्यानंतर याच्यामध्ये काही कॅरेक्टर कॉर्डेटाचे आहेत, काही कॅरेक्टर नॉन कॉर्डेटाचे आहेत. दे आर मराइन अँड फाउंड इन द बरोज ॲट द बॉटम ऑफ द सीज. समुद्राच्या तळाला बिळ करून हे प्राणी राहतात, बिळामध्ये राहतात. अँड दे आर वर्म लाईक बॉडी. हे कॅरेक्टर नॉन कॉर्डेटचं आहे आणि त्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड, बकल डायव्हर्टिक्युलम आहे. बकल डायव्हर्टिक्युलम हे जो कॉर्ड लाईक स्ट्रक्चर आहे आणि म्हणून त्याला कॉर्डेटामध्ये पण कन्सिडर केलं जातं. बकल डायव्हर्टिक्युलम हा नोटोकॉर्ड सारखा भाग आहे, कॉर्ड सारखा आहे, रॉड सारखा आहे, सॉलिड रॉड सारखा स्ट्रक्चर आहे की ज्याला बकल डायव्हर्टिक्युलम असं म्हटलंय. याच्यामध्ये फॅरेंजियल गिल स्लिट्स असतात, म्हणजे हे पण पुन्हा कॉर्डेटचं कॅरेक्टर आहे, गिल स्लिट्स असणं. यातले बहुतेक प्राणी हे युनिसेक्शुअल आहेत, परंतु काही बायसेक्शुअल सुद्धा प्राणी असतात. म्हणजे दोन्ही पण प्रकारचे प्राणी इथं सापडतात, युनिसेक्शुअल ॲज वेल ॲज बायसेक्शुअल ॲनिमल्स. आणि यांच्यामधलं फर्टिलायझेशन हे नेहमी एक्सटर्नल फर्टिलायझेशन असतं. फॉर एक्झाम्पल उदाहरण सांगायचं झालं तर बेलॅनोग्लॉसस, याची डायजेस्टिव्ह सिस्टीम यू शेप्ड आहे. त्यानंतर बाकीचे ट्रिप्लोब्लास्टिक आहे, ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन आहे. त्याच्यानंतर सिमेट्री बायलॅटरल आहे. बॉडी डिव्हिजन प्रोबोसिस, कॉलर आणि ट्रंक असे 3 बॉडी डिव्हिजन आहेत, प्रोबोसिस, कॉलर आणि ट्रंक. आणि एक्झाम्पल बेलॅनोग्लॉसस. तर हे सर्व साधारणतः हेमिकॉर्डेटामध्ये झालं. म्हणजे याचे मुद्दे बघा, पहिल्यांदा नॉन कॉर्डेटा मध्ये किंवा कॉर्डेटामध्ये काय ठेवत नाही, कारण त्याच्यात काही काय, हेमी म्हणजे पार्ट किंवा हाफ, कॉर्डेटा इट इज हाफ कॉर्डेटा, हाफ नॉन कॉर्डेटा. फक्त समुद्रामध्ये सापडतो, तळाशी बिळ तयार करून राहतो, वर्म लाईक बॉडी आहे. हे कॅरेक्टर नॉन कॉर्डेटचं आहे. बकल डायव्हर्टिक्युलम असणं कॉर्डेटाचं कॅरेक्टर आहे, गिल स्लिट असणं कॉर्डेटाचं कॅरेक्टर आहे. ते मे बी युनिसेक्शुअल ऑर बायसेक्शुअल. आता हे कॉर्डेटाचं पण आहे, नॉन कॉर्डेटाचं पण आहे. त्यानंतर बॉडी डिव्हिजन सांगितलं तुम्हाला 3 आहे, प्रोबोसिस, कॉलर आणि ट्रंक, असे 3 बॉडी डिव्हिजन्स आहेत. आणि याचं फर्टिलायझेशन मात्र कसं आहे, एक्सटर्नल. आणि एक्झाम्पल आपण काय सांगितलं होतं, बेलॅनोग्लॉसस. तर हे झालं हेमिकॉर्डेटाच्या बाबतीमध्ये. आणि आता आपल्याला वळायचं आहे कॉर्डेटाकडे. ओके, नॉन कॉर्डेटाचे कॅरेक्टर पाहिले, आता आपण कॉर्डेटाचे कॅरेक्टर्स बघूया. फायलम कॉर्डेटा. इथं नॉन कॉर्डेटाचा भाग पूर्णतः संपलेला आहे. आता आपल्याला बघायचं आहे कॉर्डेटा. फायलम कॉर्डेटा. फायलम कॉर्डेटा. कॉर्डेटाचे काय कॅरेक्टर्स आहेत? पहिला पॉइंट, नोटोकॉर्ड इज प्रेझेंट. नोटोकॉर्ड असतो आयदर इन एम्ब्रियोनिक कंडिशन और थ्रू आउट दी लाईफ. त्यानंतर नर्व कॉर्ड आहे.
नोटोकॉर्ड आहे, नर्वकॉर्ड आहे, त्यानंतर फॅरेंजियल गिल स्लिट्स आहेत. ही कॉर्डेटाची कॅरेक्टर्स आहेत. नोटोकॉर्ड काही प्राण्यांच्या मध्ये आयुष्यभर असतो, काही प्राण्यांच्या मध्ये एम्ब्रियोनिक कंडिशन मध्ये असतो, नंतर त्याचं रूपांतर दुसऱ्या एखाद्या पार्टमध्ये झालेलं असते. किंवा उदाहरणार्थ आपल्यामध्ये नोटोकॉर्डचं रूपांतर वर्टिब्रल कॉलममध्ये झालेलं आहे. नर्वकॉर्ड आपल्यामध्ये असतोच, कॉर्डेटामध्ये नर्वकॉर्ड आहे, नॉन कॉर्डेटामध्ये पण आहेच. मग या मुद्द्याचा जर विचार केला, कॉर्डेटा आणि नॉन कॉर्डेटा, आपण जरा बाजूला घेऊया. दोन्हीमधला फरक मी एका वेळेला सांगतो. एका बाजूला आपण नॉन कॉर्डेटा घेऊया, म्हणजे तुम्हाला फरक मी ऑलरेडी आधी सांगितलेला आहे, पण पुन्हा एकदा या दोन्हीचं कंपॅरिझन करूया, म्हणजे तुमच्या लक्षात येऊ शकेल दोन्हीतला नेमका फरक काय आहे. आपण ठराविक मुद्दे घेऊया आणि ते दोन्हीकडे कम्पेअर करूया. उदाहरणार्थ पहिला मुद्दा नोटोकॉर्डचा घेऊया आपण. नोटोकॉर्ड इकडं काय म्हणणार, नॉन कॉर्डेटमध्ये तो अब्सेंट नसतो, कॉर्डेटमध्ये असतो, आयदर इन एम्ब्रियोनिक कंडिशन ऑर थ्रू आउट दी लाईफ. त्यानंतर नर्व कॉर्डचा जर विचार केला, नर्व कॉर्ड नॉन कॉर्डेटमध्ये पण असतो, कॉर्डेटमध्ये पण असतो, पण फरक काय आहे, नॉन कॉर्डेटमध्ये नर्व कॉर्ड हा वेंट्रल साइड असतो, वेंट्रल साइड असतो. नर्व कॉर्डची संख्या 2 असते. त्यानंतर तो असतोय सॉलिड नर्व कॉर्ड आणि त्याच्यावरती असतात गॅंग्लिया, म्हणजे गॅंग्लिओनेटेड असे हे नर्व कॉर्डचे मुद्दे झाले. आता हाच मुद्दा नर्व कॉर्डचा कॉर्डेटमध्ये कसा असेल, नर्व कॉर्ड कॉर्डेटमध्ये पण आहे आणि नॉन कॉर्डेटमध्ये पण आहे. फरक काय आहे ते बघूया आपण. नर्व कॉर्ड कॉर्डेटमध्ये असतो का, असतो, पण तो डॉर्सल साइडला असतो बरं का, डॉर्सल साइड. नॉन कॉर्डेटमध्ये वेंट्रल, कॉर्डेटमध्ये डॉर्सल. नॉन कॉर्डेटमध्ये त्याची संख्या 2 असते, कॉर्डेटमध्ये 1च असतो. त्यांच्यातला सॉलिड असतो, कॉर्डेटमध्ये पोकळ हॉलो असतो. आणि हा गॅंग्लिओनेटेड असेल तर इकडं नॉन गॅंग्लिओनेटेड. असे हे 2 प्रकारचे मुद्दे सांगितले आपण नॉन कॉर्डेटा आणि कॉर्डेटा मधला. ओके, हे आपण मध्ये घेऊया पॉईंट, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, हे मुद्दे आपण सांगतो. पहिला मुद्दा काय सांगितला, नोटोकॉर्डचा, दुसरा नर्व कॉर्डचा, आणि कम्पेअर केलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आपण बघूयात. आता तिसरा मुद्दा हार्टचा बघूया आपण. हार्ट एक तर नॉन कॉर्डेटमध्ये हार्ट इज अब्सेंट, नसतं हृदय, आणि जर असेल तर ते निश्चितपणे डॉर्सल साइड असतं. नर्व कॉर्डच्या नेमकं उलट आहे बरं. काही तर नर्व कॉर्ड वेंट्रल साइड आहे, परंतु हार्ट डॉर्सल साइड आहे, पाठीवरती हृदय असतं. कॉर्डेटचा विचार केला तर यांच्यामध्ये हृदय हे असतं आणि असतंच, आणि ते कुठं असतं तर ते नेहमी वेंट्रल साइडला असतं. हृदय नेहमी पुढच्या बाजूला असतं. त्याचे कप्पे किती का असणार, 1 असू द्या, 2 असू द्या, 3 असू द्या, 4, पण हृदय नेहमी वेंट्रल साइडला पुढच्या बाजूला असतं, की जे नॉन कॉर्डेटमध्ये पाठीमागच्या बाजूला असतं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण डिस्कस करूया. हार्ट झालं की गिल स्लिट्सचा, गिल स्लिट्स, फॅरेंजियल गिल स्लिट्स यांच्यामध्ये नसतात, नॉन कॉर्डेटमध्ये नसतात, कॉर्डेटमध्ये गिल स्लिट्स असतात. आता गिल हे पण कसं आहे, गिल स्लिट्सचं काहींच्या शरीरामध्ये आयुष्यभर गिल्स किंवा गिल स्लिट्स असतात, तर काहींच्या मध्ये ते एम्ब्रियोनिक कंडिशन मध्ये असतात. उदाहरणार्थ माशाला आयुष्यभर कल्ले असतात, गिल स्लिट्स दिसतात आपल्याला, की बाकीच्या प्राण्यांना नाही दिसत. उदाहरणार्थ फ्रॉग मध्ये दिसत नाही. फ्रॉग मध्ये अर्थात सुरुवातीला असतात, जेव्हा फ्रॉग एकदम लहान असतो, लार्वल कंडिशन मध्ये असतो, तेव्हा त्याला गिल्स असतात, पण ॲडल्ट फ्रॉग मध्ये तुम्हाला दिसतात का तर नाही. याच्या उलट माशामध्ये
लहान असताना पण आहेतच आणि नंतर सुद्धा आहे. म्हणजे हा महत्त्वाचा फरकाचा मुद्दा आहे. गिल स्ट्रिप्स असतात, इकडं नसतात. दुसरा पुढचा पॉईंट आपण घेऊया अपेंडेजेसचा. अपेंडेजेस म्हणजे त्याचे पाय म्हणूया आपण. एक तर इकडं पाय नसतात आणि असतील तर मोर दॅन 2 पेअर्स. मोर दॅन 2 पेअर्स. एक तर नसतात, मी सांगितलं नॉन कॉर्डेट मध्ये एक तर पाय नसतात आणि जर असतील तर मोर दॅन 2 पेअर्स म्हणजे 2 पेक्षा जास्त जोड्या असतात. आणि कॉर्डेटचा विचार जर केला तर कॉर्डेटमध्ये पाय तर असतातच, परंतु निश्चितपणे पायांच्या 2च जोड्या असतात. ओनली 2 पेअर्स ऑफ अपेंडेजेस आर देअर. उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं तर नॉन कॉर्डेटचं उदाहरण जर घेतलं तर उदाहरणार्थ अमेबा असेल, पॅरामेशियम असेल, युग्लिन असेल, गोगलगाय असेल, झुरळ असेल, आहे की नाही, हे वेगवेगळे प्राणी. तर यापैकी पॅरामेशियमला पाय आहेत का? नाहीत. त्यांचे सिलियर पायासारखं काम करतात. अमेबामध्ये शिडोपोडियम पायासारखं काम करतो, पण खरे पाय त्याच्यामध्ये नसतात. त्यानंतर गोगलगायला पाय नसतात, स्टारफिशला पाय नाही आहेत. म्हणजे एक तर पाय नसतात आणि असलेच तर उदाहरणार्थ पाय असणारे प्राणी, उदाहरणार्थ क्रॅब, खेकड्याला पाय पण ते 2 जोड्यापेक्षा 4 पेक्षा जास्त आहे. विंचू, त्यानंतर स्पायडरला तर 8 पाय आहेत. त्याच्यानंतर झुरळाला 6 पाय आहेत. मॉस्किटो 6 पाय आहेत. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हे 4 पेक्षा तर जास्त आहे. म्हणजे 6 पाय म्हणजे 3 जोड्या झाल्या ना. आपण काय म्हणजे 2 पेक्षा जास्त जोड्या असतात. 6 म्हणजे 3 जोड्या झाल्या, म्हणजे 2 पेक्षा जास्त आहेत की नाही? आहे. शिवाय काही प्राणी असे आहेत की त्यांना खूपच पाय असतात. उदाहरणार्थ गोम या प्राण्याला, किंवा तो रिंगवर्म असेल, किंवा काय म्हणतो आपण त्याला, पैसा प्राणी पाहिजे का तुम्ही? पैसा किती पाय असतात त्याला? गोमेला किती पाय असतात? तसं इकडं बघा, कॉर्डेटचा जर विचार केला तर कॉर्डेटला फक्त किती पाय? 4. आपल्याला सुद्धा 4 पाय. हे 2 पाय आणि हे 2 पाय, पुढचे 2 पाय, मागचे 2 पाय. ठीक आहे. किंवा पक्षी कुठला पण घ्या, पोपट असेल, कावळा असेल, चिमणी असेल, घार असेल, कबूतर असेल, बदक असेल, किती पाय? 4. पण त्यांचे 2 पाय पंखामध्ये कन्व्हर्ट झालेले आहेत. ठीक आहे. म्हणजे 2 पायाच्या जोड्या निश्चितपणे कॉर्डेटमध्ये असतात. आता इथे एक अपवाद आहे की ज्याला पायच नाही, एक्सेप्ट स्नेक. स्नेक हा कॉर्डेटमध्ये आहे, परंतु त्याला पाय नाहीत. असा एकमेव प्राणी आहे की जो कॉर्डेट असून सुद्धा पाय नाहीत. ठीक आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आपण बघूया सर्क्युलेशन. सर्क्युलेशन यांच्यामध्ये नेहमीच सर्क्युलेशन ओपन असतं. अपवाद आपण बघितलाय फायलम ॲनिलिडा, आपण याच्या अगोदर डिस्कस केलेलं आहे. फायलम नॉन कॉर्डेटच्या सगळ्या प्राण्यांच्या मध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम असते. अपवाद फक्त आहे ॲनिलिडा. आणि सगळ्या कॉर्डेटमध्ये सर्क्युलेशन हे नेहमी क्लोज्ड असतं. ओके. त्यानंतर ब्लडचा विचार जर केला, ब्लडचा कलर, एक तर यांच्यामध्ये ब्लड नसतं, त्याच्याऐवजी त्यांच्यामध्ये हिमोशिल असतं. हिमोशिलमध्ये हिमोलिम्फ असतं आणि ते कलरलेस म्हणूया आपण. ब्लड इज कलरलेस. आणि इकडं नेहमी ब्लड कसं असते? रेड कलर्ड असतं. आणि शेवटचा मुद्दा मग एक्झाम्पलचा लिहायचा. नॉन कॉर्डेट तुम्हाला जे आठवेल ते एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता, आणि कॉर्डेटचं एक्झाम्पल पण जे आठवेल ते. नॉन कॉर्डेटचे तरी पण सांगतो जाता. नॉन कॉर्डेटची उदाहरणं अनेक आहेत. अमेबा आहे, पॅरामेशियम आहे, क्रॅब आहे, स्कॉर्पियन आहे, कॉकरोच आहे, अर्थवर्म आहे, सेंटिपीड आहे, मिलीपीड आहे, स्टारफिश आहे, लॉबस्टर आहे, स्पायला आहे, स्नेल आहे, अनेक प्राणी आहेत. आणि इकडचं कॉर्डेटचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर मॅन, रॅट, कॅट, बॅट, एलिफंट, टायगर वगैरे वगैरे असंख्य प्राणी इकडं सुद्धा आहेत. तर हा झाला महत्त्वाचा फरकाचा मुद्दा. आता आपल्याला कॉर्डेटचं क्लासिफिकेशन करायचं आहे. हे झालं दोन्हीतला फरक.
आता डायरेक्ट आपल्याला कॉर्डेटकडे जायचंय. कॉर्डेटाचे कॅरेक्टर पुन्हा मी डिस्कस करत नाही. कॉर्डेटाचे महत्त्वाचे कॅरेक्टर तर आपल्याला माहित आहेत. नोटोकॉर्ड, नर्वोकॉर्ड, फॅरेंजियल गिलस्लेट्स, हार्ट्स हे असतात. पायांच्या 2 जोड्या असतात वगैरे आपण आत्ताच पाहिलेलं आहे. आता कॉर्डेटा जो फायलम आहे त्याचे सब फायलम आहेत 3. कॉर्डेटाचे सब फायलम आहेत 3. त्यातला पहिला आहे सब फायलम युरोकॉर्डेटा, दुसरा आहे सिफॅलोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा, आणि तिसरा आहे व्हर्टिब्रेटा, व्हर्टिब्रेटा. युरोकॉर्डेटा, युरो म्हणजे टेल, याच्यामध्ये नोटोकॉर्ड असतो परंतु तो फक्त त्याच्या सेफ्टी पुरता मर्यादित असतो. इट इज रेस्ट्रिक्टेड टू टेल रिजन ओनली. युरोकॉर्डेटामध्ये एक्झाम्पल अँकिऑक्सस. सिफॅलोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटामध्ये हा नोटोकॉर्ड असतो परंतु काय असतो, इट इज थ्रू आउट बॉडी, थ्रू आउट बॉडी. नोटोकॉर्ड आहे परंतु तो कुठे आहे, संपूर्ण शरीरभर असतो. ओके. त्यानंतर व्हर्टिब्रेटा जर आपण विचार केला तर नोटोकॉर्डचं रिप्लेसमेंटच झालेलं आहे. नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड बाय व्हर्टिब्रल कॉलम, व्हर्टिब्रल कॉलम. ओके. आता आपल्याला व्हर्टिब्रेटाचे पुन्हा काही डिव्हिजन्स आहेत त्याचे ते बघायचे. व्हर्टिब्रेटाच्या 2 डिव्हिजन आहेत. एक म्हणजे डिव्हिजन अग्नॅथा किंवा अग्नॅथोस्टोमॅटा, अग्नॅथोस्टोमॅटा, आणि दुसरी डिव्हिजन आहे ग्नॅथोस्टोमॅटा. आता याच्यातला काय महत्त्वाचा मुद्दा आहे, युरोकॉर्डेटाचं उदाहरण मी तुम्हाला अँपिऑक्सिस सांगितलं का टेल रिजन, तर युरोकॉर्डेटाचं उदाहरण आहे हर्डमानिया. हर्डमानिया एक्झाम्पल सांगतोय, हर्डमानिया फक्त सेफ्टीमध्ये नोटोकॉर्ड. आणि सिफॅलोकॉर्डेटाचं एक्झाम्पल अँपिऑक्सिस, अँपिऑक्सिस की ज्याच्यामध्ये जो रॉड सारखा भाग आहे तो संपूर्ण शरीरभर असतो, नोटोकॉर्ड. आता व्हर्टिब्रल कॉलम व्हर्टिब्रेटामध्ये आहे. ओके. आता मी नोटोकॉर्डवरनं हे 3 हे पाडलेले आहेत बरं का. कॉर्डेटाचे 3 सब फायलम कशावरनं पाडले, नोटोकॉर्डनुसार. इथं नोटोकॉर्ड सेफ्टीमध्ये आहे. सिफॅलोकॉर्डेटामध्ये नोटोकॉर्ड आहे परंतु पूर्ण शरीरभर आहे. आणि व्हर्टिब्रेटामध्ये काय झालं, नोटोकॉर्डचं कन्व्हर्शन व्हर्टिब्रल कॉलममध्ये झालेलं आहे. व्हर्टिब्रेटाचे पुन्हा 2 डिव्हिजन आहेत, अग्नॅथा आणि ग्नॅथोस्टोमॅटा. अग्नॅथा म्हणजे जॉ लेस ॲनिमल्स, जॉ लेस. उदाहरणार्थ पेट्रोमायझॉन, सायक्लोस्टोमॅटा आणि पेट्रोमायझॉन इकडे आहे. इथं सायक्लोस्टोमॅटा म्हणजे जॉ लेस, सायक्लिक, त्याला जबडे नाही, गोल तोंड आहे म्हणून सायक्लोस्टोमॅटा हे त्याचं उदाहरण आहे. आणि ग्नॅथोस्टोमॅटा जबडे असणारे प्राणी, पेट्रोमायझॉन आणि मग बाकीचे पण आहेत. तर इथं जॉज आहेत, जबडे असणारे, जबडे नसणारे. ज्यांच्या तोंडाला जबडे आहेत ते ग्नॅथोस्टोमॅटा, जबडा नसणारे अग्नॅथा किंवा अग्नॅथोस्टोमॅटा. आता पुन्हा ग्नॅथोस्टोमॅटाचे वेगवेगळे क्लास पाडलेले आहेत. तसे 2 क्लास आहेत. एक सुपर क्लास म्हणजे आपण त्याला सुपर क्लास इथे पाडले. सुपर क्लास कोणाचे, ग्नॅथोस्टोमॅटाचे 2 सुपर क्लास आहेत. एक आहे सुपर क्लास पायसेस आणि दुसरा सुपर क्लास टेट्रॅपोडा, टेट्रॅपोडा. पायसेस मध्ये काय येतं, सगळे प्रकारचे फिश येतात. आणि टेट्रॅपोडामध्ये 4 पायाचे प्राणी जसे कुत्रा, मांजर, शेळी, मेंढी, बेडूक, पाल, पाल, त्यानंतर स्कॉर्प, हे काय म्हणतो आपण त्याला, टोड किंवा वॉल लिझार्ड, हे सगळे प्राणी टेट्रॅपोडामध्ये 4 पायामध्ये येतात, 4 पायाचे. आता आपण काय बघूया, मेन म्हणजे व्हर्टिब्रेटा आणि त्याचे हे जे 2 सुपर क्लास आहेत त्याची माहिती घ्यायची आहे. पहिला सुपर क्लास बघूया आपण, पायसेस किंवा मत्स्यवर्ग.
सुपर क्लास पायसेस. आता इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला, क्लास वर्टिब्रेटाचे तसे 5 क्लास म्हणूया किंवा 2 सुपर क्लास. सुपर क्लास पायसेस त्याचे पुन्हा 2 वर्ग आहेत, क्लास कॉन्ट्रॅक्टिस आणि ऑस्टिक्टिस. आणि टेट्रेपोडाचे 4 क्लास आहेत, रेप्टिलिया, ॲम्फिबिया, रेप्टिलिया, एव्ज आणि मॅमल्स. हे 4 आणि इकडचे 2 असे 6 एकूण क्लास आहेत किंवा 2 सुपर क्लास. सुपर क्लास पायसेस, सुपर क्लास टेट्रॅपोडा. पायसेस म्हणजे मत्स्यवर्ग. आता तुम्हाला कुठलाही क्लास विचारला तर हे मुद्दे पहिल्यांदा डोक्यात ठेवायचे. कोणता मुद्दा? पहिला मुद्दा ठेवायचा तुम्ही हॅबिटॅट, म्हणजे या वर्गातले प्राणी राहतात कुठे. दुसरा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा त्यांच्या शरीराचं तापमान कसं आहे, बॉडी टेम्परेचर. तिसरा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा त्यांच्या हार्टचे चेंबर किती आहे, हार्ट चेंबर किती आहे. चौथा मुद्दा ठेवायचा त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन कुठल्या पद्धतीचं आहे, रिप्रोडक्शन. पाचवा मुद्दा लक्षात ठेवायचा त्यांच्यामधलं फर्टिलायझेशन कसं होतं, फर्टिलायझेशन कसं होतं. त्यानंतर 6वा मुद्दा लक्षात ठेवायचा त्यांच्यामध्ये रेस्पिरेशन होतं का आणि कशाच्या साहाय्याने होतं. 7वा मुद्दा लक्षात ठेवायचा त्यांच्यामध्ये एक्झोस्केलेटन असतं किंवा नसतं, असेल तर त्याचं रूप काय आहे, स्वरूप काय आहे. 8वा मुद्दा लक्षात ठेवायचा एक्सटर्नल इयर आहे किंवा नाही, एक्सटर्नल इयर. आणि 9वा मुद्दा लक्षात ठेवायचा त्यांचं काही स्पेशल कॅरेक्टर काय आहे का, स्पेशल कॅरेक्टर. ठीक आहे. हे प्रत्येक क्लासमध्ये 8-9 मुद्दे लक्षात ठेवायचेच. आता आपण एक एक बघूया. हॅबिटॅट. आता मत्स्य वर्गामध्ये येणारे प्राणी राहतात कुठं, तर डेफिनेटली दे आर ॲक्वॅटिक. मग काही गोड्या पाण्यात असतील किंवा काही समुद्राच्या पाण्यामध्ये असतील. पायसेस दे आर 100% ॲक्वॅटिक, पाण्यामध्येच राहतात, पाण्याच्या बाहेर आले की ते मरून जातात. बॉडी टेम्परेचरचा विचार केला तर दे आर कोल्ड ब्लडेड, म्हणजे शीत रक्ताचे प्राणी असतात. शीत रक्ताचे आणि उष्ण रक्ताचे प्राणी याच्यातला फरक आपल्याला माहित आहे. शीत रक्ताचे म्हणजे जे प्राणी स्वतःच्या शरीराचं तापमान वातावरणातल्या तापमानानुसार बदलतात, म्हणजे टेम्परेचर मेंटेन करू शकत नाही, त्यांना शीत रक्ताचे. पायसेस शीत रक्ताचे आहेत. हार्ट चेंबर 2 असतात. रिप्रोडक्शन मोस्टली ओव्हिपॅरस, परंतु काही मध्ये व्हिव्हिपॅरस. ओव्हिपॅरस म्हणजे अंडी घालणारे आणि व्हिव्हिपॅरस म्हणजे डायरेक्ट पिलांना जन्म देणारे. म्हणजे याच्यात दोन्ही प्रकारचे प्राणी येतात पायसेसमध्ये. काही मासे अंडी घालतात अगोदर आणि काही मासे डायरेक्ट पिलांना जन्म देतात. उदाहरणार्थ लॅब्यो वगैरे प्राणी, मासा जो आहे तो अंडी घालतो आणि शार्क सारखा मासा डायरेक्ट पिलांना जन्म देतो. फर्टिलायझेशन. आता हे दोन्ही प्रकारचं फर्टिलायझेशन आहे, इंटरनल पण आहे आणि एक्सटर्नल पण आहे. फर्टिलायझेशन एक्सटर्नल नाही, फर्टिलायझेशन सगळ्यांच्यामध्ये इंटरनल होतं, एक्सटर्नल नाही. फर्टिलायझेशन इंटरनलच होतं, म्हणजे शरीराच्या आत मादीच्या शरीरामध्ये दोन्ही मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येतात. फर्टिलायझेशन इंटरनल आहे. त्यानंतर रेस्पिरेशन सगळ्याच प्राण्यांच्यामध्ये गिलच्या साह्यानं रेस्पिरेशन होतं. एक्झोस्केलेटनचा विचार केला तर सगळ्यांच्यामध्ये स्केल असतात, ते लहान असतील मोठे असतील पण स्केल असतात. त्यानंतर एक्सटर्नल इयर कुठल्याही पायसेसमध्ये एक्सटर्नल इयर नसतो. आता स्पेशल कॅरेक्टर बघायचे आपण. स्पेशल कॅरेक्टरमध्ये पहिलं स्पेशल कॅरेक्टर म्हणजे लॅटरल लाईन सिस्टीम. यांच्यामध्ये लॅटरल लाईन सिस्टीम असते की जी बाकीच्या कोणामध्येही नसते. लॅटरल लाईन सिस्टीम इज प्रेझेंट. ओके. आणि मग 10वा मुद्दा तुम्ही काय लिहिणार आहात, एक्झाम्पल. कुठले लिहा, लॅब्यो लिहा, शार्क लिहा किंवा आणखीन माशांचे कुठले वेगवेगळे प्रकार असतील ते तुम्ही या क्लास पायसेसमध्ये कन्सिडर करू शकता. वेगवेगळ्या प्रकारची स्टिंग रे असेल, इलेक्ट्रिक रे असेल, हे मासे
याच्यामध्ये येऊ शकतात। आता या पायसेचे पुन्हा 2 सब क्लास पाडलेले आहेत। ते 2 सब क्लास कोणते आहेत ते बघूया आपण। त्यातला एक सब क्लास आहे सब क्लास कॉन्ड्रिक्थिस आणि दुसरा जो सब क्लास आहे त्या सब क्लासचं नाव आहे ऑस्टिक्थिस। कॉन्ड्रिक्थिस आणि ऑस्टिक्थिस। आता कॉन्ड्रिक्थिस आणि ऑस्टिक्थिस याच्यामधल्या फरकासाठी आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याची माहिती बघूया। इथं आपण तूर्त हा भाग थांबूया। म्हणजे क्लास पायसेची लक्षणं आपण पाहिली आहेत आणि त्याचे 2 सब क्लास आहेत पायसेचे। ते 2 सब क्लास आणि पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया।